हॅलो अँड वेलकम बॅक विद्यार्थी मित्र हो. मी सिद्धार्थ सर तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या प्लॅटफॉर्मवरती दॅट इज बायोसायन्स ट्युटोरियल. विद्यार्थी मित्र हो, आजच्या लेक्चरमध्ये आपण SSC 10th साठी चॅप्टर 1 हेरिडिटी अँड इव्होल्यूशन याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. या लेक्चरचा पहिला पार्ट जो आहे तो आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे आणि तो यूट्यूबच्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पर्टिक्युलरली इव्होल्यूशन या चॅप्टरबद्दल टॉपिकबद्दल बोलणार आहोत. थोडक्यामध्ये मी मागील चॅप्टरचं थोडंसं रिव्हिजन घेतो. ज्यावेळेस आपण हेरिडिटी आणि इव्होल्यूशन पाहतो त्यावेळेस आपण हेरिडिटीच्या काही बेसिक कन्सेप्ट आपण शिकलेले असतो. सो इट इज ऑल अबाउट द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. बरोबर आहे की नाही? म्हणजे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जेव्हा ऑर्गॅनिझम जात असतात तेव्हा त्यांचे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स हे पुढच्या पिढीमध्ये जाणार आहेत. सो दॅट इज इनहेरिटन्स अँड द सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड इनहेरिटन्स or as well as the variations is called as genetics. मग आपण हे पण पाहतो की मेंडलनी पी प्लांट वरती जे काम केलेलं आहे with the help of that work Mendel identified certain laws in the nature which are responsible for transmission of character from one generation to the next generation. त्यामुळे आपण मेंडलला जे आहे त्या ठिकाणी फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे? मग त्याचमध्ये आपण हे पाहतो की एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जे कॅरेक्टर जात असतात ते कॅरेक्टर ॲक्च्युली कसे जात असतात. तर हे जे कॅरेक्टर्स असतात ते गॅमेट्सच्या माध्यमातून जात असतात. हो, गॅमेट्स आर कन्सिडर्ड ॲज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द पॅरेंट जनरेशन अँड द चिल्ड्रेन ऑर देअर ऑफस्प्रिंग. द गॅमेट्स ऑर द न्यूक्लियस ऑफ अ सेल कंटेन क्रोमोझोम्स अँड क्रोमोझोम कंटेन्स अ काइंड ऑफ जीन्स इन द फॉर्म ऑफ DNA. ठीक आहे? आणि मग आपल्याला माहिती आहे जो DNA आहे, जे जीन्स आहेत त्याच्यामध्ये ॲक्च्युली एका ऑर्गॅनिझमची सगळी बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन असते, एका कोडेड फॉर्ममध्ये ती असते. आणि मग ही जनरेशन ही इन्फॉर्मेशन पुढच्या पिढीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या इन्फॉर्मेशनचं एक्सप्रेशन होतं आणि सेम टू सेम ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी तयार होत असतात. मग त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती पाहिलेली असते. तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट्स असतील तर तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. चला तर मग सुरू करूयात आजच्या लेक्चरला, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत इव्होल्यूशनबद्दल. हे पहा, जेव्हा आपण इव्होल्यूशन म्हणतो, इव्होल्यूशनचा अर्थ आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये काय होत आहे, इट इज नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ अ न्यू कॉम्प्लेक्स फॉर्म ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम द सिंपल फॉर्म. म्हणजे अगोदर साध्या पद्धतीचे सिंपल ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी तयार झाले आणि त्या ऑर्गॅनिझम्समध्ये हळूहळू बदल होत होत त्यांचेच कॉम्प्लेक्स फॉर्म जे आहे ते तयार झाले. सो दिस होल प्रोसेस इज कॉल्ड ॲज इव्होल्यूशन. आता इव्होल्यूशन जे आहे ते फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्येच होत आहे का? तर बायोलॉजिकली आपण विचार केला तर इव्होल्यूशन इज द प्रोसेस in which living organisms convert from simple form to complex form. बरोबर आहे? पण त्यासोबत the journey of evolution is actually related with the formation of universe and the formation of earth itself. आणि त्याच्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर हे सगळं जे आहे हे इव्होल्यूशनमध्ये आपल्याला कन्सिडर करता येणार आहे. ठीक आहे? तर मग आपण बघूयात की सुरुवातीला इव्होल्यूशन जे होत आहे त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी डिस्कस करणार आहोत. म्हणजे इट इज द फॉर्मेशन ऑफ युनिवर्स. ठीक आहे? थोडक्यामध्ये सांगतो, तुम्हाला लक्ष द्या. फॉर्मेशन ऑफ युनिवर्स जे आहे, आपण ज्याला विश्व म्हणतो आहेत, म्हणजे आपण पहा आपल्या आसपास जे काही सगळं दिसतंय, म्हणजे ही सगळी आपली सूर्यमाला ही आपल्याला दिसते आहे. पण त्याच्याही पलीकडे आपल्याला असं कळतं की सूर्यमाला ही जी आहे ती आकाशगंगेचा एक भाग आहे छोटासा. आणि आपल्या आकाशगंगेसारख्या हजारो आकाशगंगा या ठिकाणी पसरलेल्या आहेत. दॅट वी कॉल मिल्की वे. द युनिवर्स केम इन टू एक्झिस्टन्स विथ अ मॅसिव्ह एक्सप्लोजन कॉल्ड ॲज बिग बँग अँड इट वॉज अबाउट 20 billion years ago. 20 billion years ago जो आहे त्या ठिकाणी तो एक्सप्लोजन झाला होता and that explosion resulted in the formation of the so called universe. आणि मग याच्यामध्ये खूप सारी एनर्जी, खूप सारी ऊर्जा त्या ठिकाणी तयार झाली. याच्यासोबतच खूप सारे डस्ट पार्टिकल्स आणि जे काही स्थायू वेट असणारे जे काही घटक आहेत हे या ठिकाणी तयार झालेले आहेत. मग हळूहळू या बिग बँगच्या नंतर काय होतं, याच्यानंतर सुरुवातीला आपल्याला दिसतं की गॅलेक्सीज वेर फॉर्म. ठीक आहे? त्या ठिकाणी गॅलेक्सीज तयार झाल्या आणि आपली जी गॅलेक्सी आहे ज्याच्यामध्ये आपण राहतो त्या गॅलेक्सीला आपण म्हणतो आहेत इट इज अ मिल्की वे. बरोबर आहे? याला आपण मिल्की वे असं नाव दिलेलं आहे. मिल्की वे, आकाशगंगा. बरोबर आहे? तर ही जी मिल्की वे आहे, आकाशगंगा आहे, याच्यामध्ये आपला जे सोलार सिस्टम आहे ती सोलार सिस्टम या ठिकाणी प्रेझेंट आहे. Solar system. So it is believed that about 4.6 billion years ago, Earth came into existence. Solar system
त्या ठिकाणी आपण मेन्शन करूयात अर्थ अँड सोलर सिस्टम टुगेदर केम इनटू एक्झिस्टन्स अबाउट 4.6 बिलियन इयर्स अगो. 4.6 बिलियन इयर्स अगो मीन्स अप्रॉक्सिमेटली 460 crore. एवढ्या वर्षापूर्वी या ठिकाणी आपण अर्थचं फॉर्मेशन झालेलं पाहतो. बरोबर आहे. मग अर्थचं फॉर्मेशनच्या सोबतच मग लगेच त्या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाले का? तर नाही, असं नाही. जेव्हा अर्थ तयार झाली त्यावेळेस इट वॉज अ फायर बॉल. इट वॉज अ ग्लोईंग फायर बॉल विथ अ ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी अँड डस्ट. ठीक आहे. आणि इट्स काइंड ऑफ नेब्युला, ज्याला आपण नेब्युला म्हणतो, अशा प्रकारचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी अर्थचं होतं त्यावेळेमध्ये. हळूहळू काय झालं, याच्यामध्ये जे वेगवेगळे एलिमेंट्स होते, some elements were very high or heavy and some were very light. So slowly all these materials started to revolving around itself. आणि त्याच्यामध्ये जे heavy materials होते, heavy elements होते like nickel and iron, they started to sink at the center. मग त्यांच्यापासून काय झालं, हळूहळू अर्थचा सॉलिड कोर तयार झाला. आणि जे लाईट मटेरियल्स होते, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, अशा प्रकारचे हे सगळे वातावरणामध्ये म्हणजे वरच्या सरफेसवरती राहिले, सुपरफिशियल रेलला राहिले. ठीक आहे. मग अशा पद्धतीने हळूहळू सॉलिड अर्थ जे आहे त्या ठिकाणी तयार होते. त्याच्यानंतर आपण काय बघतो की या ठिकाणी जे वेगवेगळे गॅसेस आहेत, डिफरंट टाईप ऑफ गॅसेस वेअर देअर. ठीक आहे. याच्यामध्ये काय एलिमेंट्स आहेत, हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, त्याच्यानंतर कार्बन आहे. ठीक आहे. हे जे काही गॅसेस आहेत त्या ठिकाणी दिस गॅसेस वेअर कोलायडेड. यांच्यामध्ये कंडेन्सेशन रिॲक्शन झाल्या, यांच्यामध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन झाल्या आणि त्याच्या माध्यमातून काही सिंपल साध्या पद्धतीचे सोपे एलिमेंट जे आहेत ते तयार झाले, कंपाऊंड्स जे आहेत ते तयार झाले. मग कोणकोणते कंपाऊंड्स त्या ठिकाणी तयार झाले ते आपण पाहूयात. मग अर्थ तयार झाल्याच्या नंतर, पृथ्वी तयार झाल्याच्या नंतर मी जसं म्हटलं या ठिकाणी काय झालं, हळूहळू जी आहे कंडेन्सेशन प्रोसेस सुरू झाली आणि त्याच्यामध्ये जे आहे वॉटर वेपर्स त्या ठिकाणी तयार झाल्या. ठीक आहे. वॉटर वेपर जे आहेत हवेमध्ये तयार झाल्या. त्याच्यासोबत काय होतं, हायड्रोजन होता, त्या ठिकाणी नायट्रोजन होता. ठीक आहे. आणि मग त्याच्यापासून हळूहळू पुढच्या केसेसमध्ये पाहतो आपण की या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल तयार झालेला आहेच. त्यासोबत अमोनिया तयार झालेला आहे. ठीक आहे. आणि हे सिंपल जी काही मटेरियल्स आहेत रिक्वायर्ड फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांना बनण्यासाठी आवश्यक असणारे सिंपल एलिमेंट्स हे त्या ठिकाणी तयार झाले. ठीक आहे. आणि हळूहळू जसं त्या ठिकाणी टेम्परेचर कमी झालं, म्हणजे आपण पाहतो की युनिव्हर्स जे आहे ते कायमस्वरूपी पहिल्यापासून जे आहे ते विस्थापन होत आहे, ते एक प्रसरण पावत आहे. बरोबर आहे. आणि मग या एक्सप्लोजन सोबत काय झालं की हे सगळं जे मटेरियल आहे ते दूर जायला लागलं आणि जसं दूर जायला लागलं त्यांच्यामधली एनर्जी कमी झाली. आणि जशी ती एनर्जी कमी झाली ह्या ठिकाणी गॅसेस वेअर कंडेन्स्ड आणि कंडेन्सेशन होऊन त्या ठिकाणी वॉटर वेपरच्या माध्यमातून नंतर काय झालं, रेन त्या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे. पाऊस पडतो, खूप सारा पाऊस पडतो अँड द वॉटर स्टार्टेड टू अक्युमुलेट इन द डीप एरियाज ऑफ द अर्थ. ठीक आहे. आणि त्याच्या माध्यमातून मग द सो कॉल्ड रिव्हर्स, पॉन्ड्स, बीचेस आणि सीज, ओशियन जे आहेत ते तयार झालेले असतात. बरोबर. मग हा जो काही इव्हेंट आहे जो अर्थसोबत घडलेला असतो हा खूप इम्पॉर्टंट इव्हेंट आहे. म्हणजे अवेलेबिलिटी. आज आपल्याला माहिती आहे सजीवांचा शोध घेत असताना आपण पहिल्यांदा पाण्याचा शोध घेत असतो. बरोबर आहे की नाही. म्हणजे जर पाणी असेल तर त्या ठिकाणी लाईफ असण्याची चान्सेस असतात. मग पृथ्वीवरती पाणी तयार झालं आणि या पाणी तयार झाल्यामुळे या वॉटरमुळे काय झालं, त्याचं जे एन्व्हायरमेंट आहे, त्याची जी सरफेस आहे ती कूल डाऊन झाली, खूप लवकर ती थंड व्हायला मदत झाली. ठीक आहे. मग हळूहळू पुढे काय होतं आहे तर याच्यामुळे काय होतं, जे काही वॉटर आहे त्याच्यामध्ये सिंपल ऑर्गॅनिक एलिमेंट्स तयार होतात. ठीक आहे. आणि सिंपल ऑर्गॅनिक एलिमेंट्स पासून नंतर मग आपण बघतो की त्या ठिकाणी प्युरिन्स अँड पिरिमिडिन्स, हे बघा, त्यानंतर अमायनो ॲसिड्स इत्यादी तयार व्हायला सुरुवात होतात. ठीक आहे. प्युरिन्स म्हणजे नायट्रोजन बेसिस असतात, डीएनएचा पार्ट आहे नायट्रोजन बेस, दॅट इज कॉल्ड प्युरिन्स. पिरिमिडिन्स अमायनो ॲसिड ज्याच्यापासून प्रोटीन बनणार आहेत ह्या गोष्टी हळूहळू तयार व्हायला लागतात. त्याच्यापासून ज्या त्या ठिकाणी न्यूक्लिक ॲसिड जे आहे ते तयार झालेलं असतं. न्यूक्लिक ॲसिड इन द फॉर्म ऑफ DNA, RNA. बरोबर आहे. 2 न्यूक्लिक ॲसिड्स आहेत, DNA आणि RNA, हे देखील पाण्यामध्ये तयार होतात. ठीक आहे. काही सायंटिस्टच्या माध्यमातून लाईक द ओपेरिन अँड हल्डेन. आता हा जो चॅप्टर आहे इव्होल्यूशनचा, हा चॅप्टर किंवा हा जो मुद्दा आहे हेरिडिटी इव्होल्यूशन, हा तुम्हाला पुन्हा 12th मध्ये डबल शिकायला भेटणार आहे. त्या ठिकाणी तो डीपमध्ये तुम्ही स्टडी करणार आहात. नीटच्या एक्झामिनेशनच्या दृष्टीने देखील हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं या चॅप्टरकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, यातल्या कन्सेप्ट तुम्ही शिका
ठीक आहे. तर न्यूक्लिक ॲसिड त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आपण असं पाहतो. आणि न्यूक्लिक ॲसिड जे आहे दॅट इज DNA RNA इज द बेसिस फॉर द लाईफ. ठीक आहे. आणि मग DNA RNA काय केलं, हळूहळू त्यांच्यामध्ये DNA स्टार्टेड टू रिप्लिकेट इन इट्स ओन कॉपी. DNA त्याची स्वतःची कॉपी बनवायला सुरुवात केली. अँड दिस कॉपी अगेन इनिशिएटेड द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. त्यांनी प्रोटीन बनवायला सुरुवात केली. प्रोटीनचं कन्वर्जन एन्झाईम्समध्ये झालं आणि पुन्हा त्यांनी काय केलं, ही जी प्रोसेस आहे DNA रिप्लिकेशनची ही आणखी बूस्ट केली, याची स्पीड वाढवली. ठीक आहे. हळूहळू काय झाले, याच्यासोबत काही हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक मटेरियल्स ॲक्युम्युलेट त्या ठिकाणी झाले. ठीक आहे. असा DNA राहिला आणि ह्याच्या आसपास काही हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक मटेरियल्स मॉलिक्युल्स त्या ठिकाणी गॅदर झाले, तयार झाले आणि एक सिंपल फॉर्म ऑफ सेल जी आहे सुरुवातीला इन द फॉर्म ऑफ व्हेरी सिंपल सेल जी आहे त्या ठिकाणी तयार होत असते. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने सुरुवातीला पाण्यामध्ये आपण बघतो की एक लिव्हिंग सेल त्या ठिकाणी तयार होत असते. अ व्हेरी सिंपल टाईप ऑफ सेल, ज्याला आपण प्रोबायोटिक सेल असं म्हणतो. बरोबर. म्हणजे आजच्या सेलपेक्षा ती खूप सिंपल असेल, साधी असेल, पण पहिल्यांदा ती त्या ठिकाणी सेल तयार झाली. ठीक आहे. म्हणजे बघा, लक्षात घ्या, म्हणजे एकदमच नॉन लिव्हिंग पासून हे हळूहळू नॉन लिव्हिंग टू लिव्हिंग हे कन्वर्जन झालेलं आहे असं आपल्याला सायंटिफिक थिअरीनुसार लक्षात येतं. मग जेव्हा या सेल्स तयार झाल्या, या सेल्सनी काय झालं, त्या ठिकाणी असणारे जे काही फूड आहे, जे काही त्या ठिकाणी असणारे मॉलिक्युल्स आहेत, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जे सेलला सर्वायवलसाठी आवश्यक होते, याचं कन्झम्पशन त्या ठिकाणी सुरू केलं. ठीक. सो ड्यू टू द कन्झम्पशन ऑफ दीज मटेरियल बाय द सेल्स देर वॉज स्कॅर्सिटी ऑफ मटेरियल्स, सो दॅट ॲज पर द लॉ ऑफ नॅचरल सिलेक्शन त्यापैकी काही सेल जे आहेत त्या ठिकाणी सर्वाईव्ह झाल्या आणि काही सेल जे आहेत त्या ठिकाणी पेरिश झाल्या. ठीक आहे. म्हणजे ज्या सेल्स, दोज सेल्स गॉट अडॅप्टेड टू द एन्व्हायरमेंट और टू द चेंजिंग सिच्युएशन्स, दे वेर सर्वाइव्ड अँड अदर्स वेर पेरिश्ड और दे गॉट एक्सटिंक्ट. ठीक आहे. म्हणजे हा जो बदल आहे तो होत गेला आणि अशा पद्धतीने अबाउट 3.5 बिलियन इयर्स एगो, about 3.5 billion years ago, life came into existence. So at present earth shows immense diversity in the form of species. ठीक आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीज आपण पाहतो, ऑर्गॅनिझम्स आपण पाहतो. ऑल दीज ऑर्गॅनिझम्स आर द रिझल्ट ऑफ मिलियन्स ऑफ इयर्स ऑफ इव्होल्युशन. बरोबर आहे. म्हणजे हळूहळू सिंपल टू कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये इव्होल्युशन झालेलं आहे आपण पाहतो. आणि याच इव्होल्युशनमध्ये त्या ठिकाणी आपण जर दोन गोष्टींचा विचार केला, जे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत, याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आपण पाहतो की जे प्रेझेंट डे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स आहेत, ठीक आहे, म्हणजे ॲनिमल जे आहेत ते ॲनिमल्स आपण म्हणजे एकदम साध्या साध्या ऑर्गॅनिझमपासून तयार झालेले आहेत असं आपण पाहतो. ठीक आहे. म्हणजे सिंपल फॉर्म ऑफ ऑर्गॅनिझम्स, animals. Now the animals show diversity from the amoeba, a simple form of organisms like amoeba and paramecium, to the complex organisms like human, ठीक है, like whale, blue whale, a kind of largest organism on earth. म्हणजे एका सिंगल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून खूप कॉम्प्लेक्स अशा ह्यूमन आणि वेल अशा ऑर्गॅनिझम पर्यंत ॲनिमलचं इव्होल्युशन त्या ठिकाणी झालेलं आहे असं आपण पाहतो. नाउ व्हेन वी टॉक अबाउट प्लांट्स, अगेन देर वॉज इव्होल्युशन इन द फॉर्म ऑफ सिंपल सेल्स लाईक क्लोरेल्ला, ठीक आहे, क्लोरेल्ला असेल किंवा मग स्पायरोगायरा असेल, अशा पद्धतीचे सिंपल फॉर्म ऑफ ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी आहेत, सिंपल प्लांट्स आहेत. यांच्यापासून आपण खूप कॉम्प्लेक्स असे, ॲडव्हान्स असे, ह्यूज असे बॅनियन ट्री सारखे जे काही प्लांट्स आहेत याचं आपण या ठिकाणी इव्होल्युशन झालेलं पाहतो. बरोबर आहे. म्हणजे हे काय झालेलं आहे, सो इन द डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स अ स्पेशल टाईप ऑफ कॅरेक्टर्स और अ पर्टिक्युलर टाईप ऑफ कॅरेक्टर्स वेअर प्रिझर्व अँड वेअर ट्रान्सपोर्टेड टू द नेक्स्ट जनरेशन्स. म्हणजे यांच्यामध्ये हळूहळू इव्होल्युशन झालं आणि आजचे कॉम्प्लेक्स डे ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी तयार झाले. बरोबर आहे. मग ड्यू टू द क्युरिओसिटी, आता कसा मनुष्य प्राणी कसा आहे, मनुष्य प्राणी म्हणजे जसं मनुष्याचं इव्होल्युशन झालं आणि त्याचा मेंदू डेव्हलप झाला तेव्हापासून द ह्युमन बिंग हॅज स्टार्टेड सर्चिंग अबाउट देअर एक्झिस्टन्स. म्हणजे फॉर्मेशन ऑफ अर्थ, फॉर्मेशन ऑफ युनिवर्स, हू वी आर, या सगळ्या गोष्टींसाठी आपण कायमस्वरूपी त्या ठिकाणी शोध चालू असतो. सो आउट ऑफ दिस क्युरिओसिटी ह्युमन बिंग्स और सायंटिस्ट हॅव कम अप विथ द आयडिया ऑफ थेओरीज ऑफ फॉर्मेशन ऑफ लाईफ अँड द इव्होल्युशन. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी काही थेरीज त्यांनी मांडलेल्या आहेत. कोणकोणच्या थेरीज मांडलेल्या आहेत हे बघा. काय आहे ते, थेओरीज ऑफ इव्होल्युशन. थेओरीज ऑफ इव्होल्युशन हे बघा, इन शॉर्ट सांगतो त्या ठिकाणी,
सो वेगवेगळ्या लोकांनी त्या वेळेमध्ये वेगवेगळ्या थेओरीज त्या ठिकाणी मांडल्या. याच्यामध्ये काही थेओरीज आहेत. फॉर एक्झाम्पल थेओरी ऑफ स्पेशल क्रिएशन, त्याला आपण म्हणतोय स्पेशल क्रिएशन थेअरी. थोडक्यामध्ये सांगतो, स्पेशल क्रिएशन थेओरी, ठीक आहे ना. स्पेशल क्रिएशन थेओरी म्हणजे याचा अर्थ आहे की द युनिवर्स और द लाइफ ऑन युनिवर्स क्रिएटेड बाय सम सुपर नॅचरल पॉवर काइंड ऑफ गॉड. ठीक आहे, याला म्हटलेलं आहे स्पेशल क्रिएशन थेअरी. ठीक आहे. सो दिस थेअरी वॉज देअर, बट दिस थेअरी कुड नॉट हॅव एनी सपोर्टिव्ह एव्हिडन्सेस, सो इट वॉज नॉट ॲक्सेप्टेड बाय द सायंटिफिक कम्युनिटी. ठीक आहे. त्याच्यासोबत आणखी काही थेअरीज आहेत, जसं की ए बायोजेनेसिस. ठीक आहे. अकॉर्डिंग टू दिस थेअरी द नॉन लिव्हिंग मटेरियल कन्वर्टेड इनटू द लिव्हिंग फॉर्म स्लोली. ठीक आहे. म्हणजे इट वॉज बिलीव्ड दॅट द रॉटिंग मटेरियल लाईक द मड कम इनटू एक्झिस्टन्स इन द फॉर्म ऑफ रॅट्स अँड अदर ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीची थेअरी होती, पण दिस वॉज अगेन डिस्प्रूव्ह बाय द सायंटिफिक कम्युनिटी. ठीक आहे. त्यानंतर जी थेअरी एक देण्यात आली तिचं नाव आहे थेअरी ऑफ पॅनस्पर्मिया. ठीक आहे. याचा अर्थ आहे की अकॉर्डिंग टू दिस थेअरी लाईफ ऑन अर्थ इज केम फ्रॉम द एनी डिस्टंट प्लॅनेट. खूप दूरच्या एखाद्या प्लॅनेटपासून जी लाईफ जी आहे इन द फॉर्म ऑफ स्पोर्स, मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझमच्या फॉर्ममध्ये, मेटेओराइटमध्ये या सेल्स पृथ्वीवरती आल्या आणि त्यांनी पृथ्वीवरती लाईफला सुरुवात केली किंवा नंतर मग इव्होल्युशन झालं. अशा प्रकारची जी थेअरी आहे त्याला म्हणतात पॅनस्पर्मिया थेअरी. दॅट इज व्हॉट मेटेओराइट सेल्स. ठीक आहे. मेट्रोसच्या माध्यमातून काही सेल्स पृथ्वीवरती आल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी लाईफची सुरुवात केली. अशा प्रकारची एक त्या ठिकाणी थेअरी आहे. ठीक आहे. तर आणि एक जी थेअरी आहे त्याला आपण म्हणतोय ऑर्गॅनिक इव्होल्युशन. ठीक आहे. ऑर्गॅनिक इव्होल्युशन. ठीक आहे. मग आता जसं सुरुवातीला मी सांगितलं की हळूहळू नॉन लिव्हिंग पदार्थापासूनच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार झाले. ठीक आहे. पण इट वॉज अ वन टाइम प्रोसेस. तशा पद्धतीची प्रोसेस आत्ता घडणं पॉसिबल नाही. आत्ता आपण म्हणू की नॉन लिव्हिंग पासून लिव्हिंग तयार होतात, तर असं शक्य नाहीये. ठीक आहे. त्या काळामध्ये जे झालं, देर वॉज अ सर्टन सिच्युएशन्स, देर वॉज ह्यूज लाइटनिंग, हाय टेम्परेचर, ह्यूज वॉटर अँड कंडेन्सेशन रिॲक्शन्स. खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्या गोष्टी घडल्या. त्याच्या माध्यमातून लाईफला सपोर्टिव्ह असं इन्व्हायरमेंट जे त्या ठिकाणी तयार झालं, म्हणून सेल्स तयार झाल्या किंवा सेलचं रॉ मटेरियल तयार झालं. आता अशा पद्धतीचं रिपीट होणं पॉसिबल नाहीये. ठीक आहे. मग आता जे सेल्स या ठिकाणी तयार होत असतात दॅट एव्हरी न्यू सेल अरायजेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. बरोबर. म्हणजे अगोदर एक सेल आहे, एक ऑर्गॅनिझम आहे, म्हणून दुसरा ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी तयार होत असतो बाय मीन्स ऑफ सेल डिव्हिजन ऑर रिप्रोडक्शन. तर या ठिकाणी खूप सारे थेरीज मांडण्यात आल्या. त्यापैकी जी थेरी आहे दॅट इज द ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ही थेरी जी आहे त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करण्यात आली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहतो की या ठिकाणी इव्होल्युशन झालेलं आहे आणि इव्होल्युशनच्या माध्यमातून प्रेझेंट डे ऑर्गॅनिझम जे आहेत ते तयार झालेले आहेत. ठीक आहे. चला पुन्हा एकदा रिवाइज करूयात. व्हॉट इज इव्होल्युशन? इव्होल्युशन इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ सिंपल फॉर्म ऑफ ऑर्गॅनिझम इनटू द कॉम्प्लेक्स फॉर्म. ठीक आहे. याला आपण इव्होल्युशन म्हटलेलं आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण इव्होल्युशन बद्दलच पाहतोय आणि आपण इथे या ठिकाणी थांबूयात. पुढील लेक्चरमध्ये आपण बघूयात एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन.